दिल्ली झुरळ उतरली, आता पुण्याची पाळी. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. कॉक्रोच जनता पार्टी नावाची चळवळ सध्या देशभर चर्चेत आहे. जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर आता हीच कॉक्रोच सेना पुण्यात धडकणार आहे. आणि त्यांचा दावा आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही. पण सोशल मीडियावर जन्मलेली ही चळवळ खरंच एवढी मोठी झाली आहे का, की हा फक्त इंटरनेटचा बुडबुड आहे? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. दिल्लीनंतर आता पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीची मोठी एंट्री होणार आहे. 11 जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष पुण्याकडे लागलंय. पण प्रश्न असा आहे की सोशल मीडियावर सुरू झालेली ही चळवळ खरोखरच देशव्यापी आंदोलन बनत आहे का? आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही किती गंभीर आहे? मित्रांनो, आज आपण ज्या कॉक्रोच जनता पार्टी बद्दल बोलतोय, तिचा जन्म हा पारंपरिक राजकीय पक्षासारखा अजिबात झालेला नाही. याची सुरुवात झाली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान केलेल्या झुरळाच्या उपमेपासून. त्या वक्तव्याची सोशल मीडियावर एवढी चर्चा झाली. अनेक तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी त्या उपमेचा उपरोधिक पद्धतीने स्वीकार केला. त्यातूनच अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी ही संकल्पना पुढे आणली. झुरळ हे प्रतीक का? तर कारण झुरळाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा उभं राहतं. व्यवस्थेकडून दुर्लक्षित झालेले, दबलेले पण हार न मानणारे सामान्य नागरिक आणि विद्यार्थी यांचं प्रतीक म्हणून झुरळाचा वापर करण्यात आलाय. सुरुवातीला अनेकांनी यांची टिंगल केली, सोशल मीडियावर मीम्स देखील बनले. पण काही दिवसातच ही गोष्ट लाखो तरुणांपर्यंत पोहोचली. दरम्यान देशभरात नीट, सीबीएसई आणि इतर परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराबाबत चर्चा सुरू होती. पेपर फुटी, गुणांबाबतचे वाद, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांवरील वाढता ताण यामुळे अनेक तरुण नाराज होते. कॉक्रोच जनता पार्टीने या नाराजीला एक व्यासपीठ दिलं. या चळवळीचा चेहरा बनले ते अभिजित दिपके. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न राष्ट्रीय चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांमध्येच लाखो लोकांनी त्यांचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. कॉक्रोच जनता पार्टी हा शब्द सध्या देशभर चर्चेत आला. मात्र खरी परीक्षा होती ती 6 जूनची. दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने पहिलं मोठं आंदोलन आयोजित केलं. अनेकांनी असा दावा केला होता की सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळतात, पण मैदानात लोक येत नाहीत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा जंतर मंतरकडे होत्या. आंदोलनाच्या दिवशी दिल्लीच्या कडक उन्हात तरुण, पालक आणि विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने जमले. अनेकांनी झुरळांचे मास्क घातले होते, काहींनी कॉक्रोच जनता पार्टीचे टी शर्ट घातले होते, अनेकांच्या हातात फुलं होती. वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. या आंदोलनात एक गोष्ट विशेष होती, इथे फक्त विद्यार्थी नव्हते, तरुण व्यावसायिक होते, पालक होते, शिक्षण व्यवस्थेवर नाराज असलेले सामान्य नागरिक होते. आणि यामुळे हा केवळ विद्यार्थ्यांचा प्रश्न राहिला नाही, तर व्यापक लोक चळवळीचा विषय बनू लागला. आंदोलनामध्ये प्रसिद्ध शिक्षण सुधारक आणि पर्यावरण कार्यकर्ते जे आहेत सोनम वांगचुक यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व मिळालं. हो, आंदोलनात काही अडचणी देखील होत्या. मंच उभारण्यात उशीर झाला, साऊंड सिस्टीम अपुरी पडली, काही ठिकाणी गोंधळ देखील दिसला. पण एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे सोशल मीडियावरील समर्थन प्रत्यक्ष मैदानात उतरू शकतं. आंदोलनादरम्यान एकच मागणी वारंवार ऐकायला मिळाली, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. अभिजित दिपके यांचं म्हणणं स्पष्ट आहे, फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. शिक्षण व्यवस्थेत घडलेल्या कथित त्रुटींसाठी राजकीय जबाबदारी स्वीकारली गेली पाहिजे. दिल्ली आंदोलनानंतर अभिजित दिपके यांनी आता मोठी घोषणा केली आहे की हा लढा इथेच थांबणार नाही. देशभर आंदोलनांची मालिका सुरूच राहील आणि त्यांचं पुढचं मोठं आंदोलन हे पुण्यात होणार आहे. पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी मानली जाते. हजारो विद्यार्थी, मोठी विद्यापीठं आणि शैक्षणिक वातावरण यामुळे पुण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच कॉक्रोच जनता पार्टीने पुण्याची निवड केली आहे. 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर हे आंदोलन होणार आहे. पक्षाने स्पष्ट केले की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कमी काहीही मान्य नाही. दरम्यान या आंदोलनामुळे राजकीय वातावरण देखील तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर टीका केली होती. त्यावर अभिजित दिपके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जय भीमच्या घोषणा अराजकता आहेत का? आंबेडकरांचं पुस्तक हातात घेणं अराजकता आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
त्यामुळे आता हा विषय फक्त शिक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो राजकीय चर्चेचा मुद्दा देखील बनलाय. आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे माध्यमांची भूमिका. दिल्लीतील आंदोलनात अनेक आंदोलनकर्त्यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनाला अपेक्षित कव्हरेज मिळालं नाही असा त्यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे युट्यूबर्स, स्वतंत्र पत्रकार आणि कंटेंट क्रिएटर्स मोठ्या प्रमाणावर मैदानात दिसले. यातून एक नवीन वास्तव समोर आलं, की आज सोशल मीडियावरून सुरू झालेली चळवळ पारंपरिक राजकीय आणि माध्यम व्यवस्थेलाही आव्हान देऊ शकतात. पण आता सर्वात मोठा प्रश्न, पुण्यातील आंदोलनानंतर काय होणार? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लगेच होईल का? याचं उत्तर सध्या कोणाकडे नाही. केंद्र सरकारकडून अशा कोणत्याही हालचालीचे देखील संकेत सध्या दिसत नाहीत. मात्र आंदोलनाचा दबाव वाढला, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आणि मुद्दा राष्ट्रीय पातळीवर अधिक मोठा झाला, तर सरकारवर नैतिक आणि राजकीय दबाव नक्कीच वाढू शकतो. म्हणूनच 11 जूनचं पुण्यातील आंदोलन अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. दिल्लीतून सुरू झालेल्या या चळवळीला महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळतो, विद्यार्थ्यांची संख्या किती असते आणि कॉक्रोच जनता पार्टीचा प्रभाव सोशल मीडियावर किती आहे, याची खरी परीक्षा ही पुण्यात होणार आहे. एकेकाळी सोशल मीडियावरील उपरोध म्हणून सुरू झालेली कॉक्रोच जनता पार्टी आज राष्ट्रीय चर्चेचा विषय बनली आहे. दिल्लीत पहिला टप्पा झालाय, आता दुसरा टप्पा पुण्यात होणार आहे. त्यामुळे 11 जूनचा दिवस केवळ एका आंदोलनाचा दिवस नाहीये, तर नव्या विद्यार्थी चळवळीच्या भवितव्याचा निर्णायक दिवस ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान या आंदोलनानंतर राजीनामा देतील का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.